महत्वाची बातमी आहे। पाटणा आणि सिवानमध्ये दगडफेक झालेली आहे। बिहारमध्ये आज बंद पाळण्यात आलेला आहे। लाठीचार्ज विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। सिवानमध्ये दगडफेकीत पोलीस जखमी झालेले आहेत। पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केलाय। ही थेट दृश्य आपण पाहतोय पाटण्यातील। पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आणि लाठीचार्ज विरोधात विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। विद्यार्थ्यांकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप आहे। पोलीस खरं तर या दगडफेकीत जखमी देखील झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आक्रमकता पसरलेली आहे। तणावाचं वातावरण दिसतंय। पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। विद्यार्थी सीजेपीचे आंदोलक आक्रमक झालेले आहेत। थेट दृश्य आपण पाहतोय पाटण्यातील। तणावपूर्ण असं वातावरण पाटण्यात सध्या तरी निर्माण झालेलं आहे। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। एक पाटण्याची दृश्य आहेत आणि दुसरी दृश्य आहेत जंतर मंतरवरील। जंतर मंतरवर देखील आज आंदोलकांची गर्दी वाढतच चाललेली आहे। तर तिकडे पाटण्यात देखील आंदोलक आक्रमक झालेले आहेत। आंदोलकांनी दगडफेक केलेली आहे। पोलीस या दगडफेकीत जखमी झालेले आहेत। पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही प्रमाणात झटापट देखील झालेली आहे। लाठीचार्ज विरोधात खरं तर हे विद्यार्थी आंदोलक आक्रमक झालेले आहेत। पाटण्यात सध्या हे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। परिसरात पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। आंदोलक आता आक्रमक होत चाललेले आहेत। मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातीये। आंदोलक मात्र त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत।